तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती स्पष्टपणे सरगमला सांगतो की तुम्ही आमचा असा पाठलाग करू नका, लोक काय म्हणतील. मात्र तरीसुद्धा सरगम काही ऐकत नाही. ती अधिपतीचा पाठलाग करतच असते. त्यामुळे अधिपती खूप वैतागतो. तर सरगम म्हणत असते की अधिपती, तुम्ही माझ्यासोबत असं का वागताय? मी इथे तुमची चौकशी करण्यासाठी आले ना, मग निदान माझ्यासोबत 2 शब्द तरी बोला. त्यावर अधिपती म्हणतो की आम्ही बोललो ना तुमच्यासोबत, आणि तुम्हाला आमची चौकशी करायची होती, झाली चौकशी करून. मग आता तुम्ही तुमच्या घरी जा, मला खूप कामं आहेत. आणि तो तेथून निघून जातो. पण सरगमसुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. दुसरीकडे अक्षरासुद्धा त्या ठिकाणीच आलेली असते. तर चंचित तिचा पाठलाग करत असते. तर इकडे दुर्गी भुवनेश्वरीचे अक्षराच्या विरोधात कान भरत असते. ती म्हणत असते की ताई, तू बघितलं ना, अधिपतींच्या वाढदिवसाच्या दिवशी ती सुनबाई तुझ्याशी कसं वागली. त्या दिवशी तिने सगळ्यात आधी अधिपतींना ओवाळलं, तुला मात्र अधिपतींना ओवाळता सुद्धा आलं नाही. आणि तिने जे काही केलं त्याबद्दल तू तिला शिक्षा दिली, मात्र तिने यातून सुद्धा मार्ग काढला. तू तिला घरात अधिपतींना भेटायला मनाई केली होती म्हणून ती बाहेर गेली, आणि आता बाहेर जाऊन अधिपतींना भेटत आहे. आणि हे सगळं काही ऐकून भुवनेश्वरी खूप चिडते. तर दुर्गी म्हणत असते की ताई, काही कर, पण त्या सुनबाईला चांगली अद्दल घडव. आणि मग त्यामुळे भुवनेश्वरी अधिपतीला कॉल करते, पण तो काही कॉल रिसीव करत नाही. त्यामुळे मग भुवनेश्वरी काळजीत पडते. दुसरीकडे चारुहास सर चारुलता मॅडमच्या फोटोसोबत बोलत असतात. ते म्हणत असतात की इतके दिवस मी तुला रोज सांगतोय की आज अक्षरा तिच्या मनातल्या भावना अधिपतीला सांगणार आहे, पण आजपर्यंत तिने तसं काही केलं नाही. पण आज मात्र ती तिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी गेली आहे. तुझा आशीर्वाद तिच्या पाठीशी असू दे, आपल्या मुलांचं प्रेम फुलू दे. तर दुसरीकडे ती सरगम अजूनही अधिपतीचा पाठलाग करतच असते. अधिपती वैतागून तिला अनेकदा सांगतो की तुम्ही आमच्या मागे मागे येऊ नका, मात्र तरीही ती काही ऐकत नाही. आणि त्यावेळी अक्षरासुद्धा त्याच ठिकाणी आलेली असते. इकडे सरगम अधिपतीला म्हणत असते की जेव्हा आपला क्लास सुरू होता तेव्हा तर तुम्ही माझ्याशी किती वेगळे वागायचे. आपण छान गप्पा मारायचो, तुम्ही मजा मस्ती करायचात. आता तर मात्र तुम्ही माझ्याशी नीट बोलतही नाही. मी खरंच खूप बदलला आहात. आणि त्यावर अधिपती म्हणतो की बदल माझ्यात नाही तर मॅडम तुमच्यात झाला आहे, तुमचं वागणं बदललं आहे. मात्र सरगम हे मान्य करायला तयारच नसते. आणि मग त्यानंतर ती अधिपतींना म्हणते की मला हात द्या, पायरीवरून खाली उतरायचं आहे. त्यामुळे नाईलाजाने अधिपती तिचा हात पकडतो आणि ती पायरीवरून खाली उतरते. अधिपती तिला पुन्हा सांगतो की मॅडम तुम्ही इथून निघून जा, मात्र ती ऐकत नाही. ती म्हणत असते की अधिपती, मी एक फ्रेंड म्हणून तुम्हाला भेटायला आले आहे, तुमची चौकशी करणं माझं कर्तव्य आहे. त्यावर अधिपती तिला स्पष्टपणे सांगतो की मी तुमचा फ्रेंड वगैरे कोणीही नाही, मी तुमचा विद्यार्थी आहे आणि तुम्ही माझ्या गुरु आहात आणि तुमच्याबद्दल तो आदर आहे माझ्या मनात. मात्र आमच्या आयुष्यात फक्त आमची एकच मैत्रीण आहे आणि त्या म्हणजे मास्तरीणबाई. आणि ते ऐकून सरगम खूप चिडते. तर दुसरीकडे अक्षरासुद्धा त्या ठिकाणीच असते. तर चंची देखील तिचा पाठलाग करत त्या ठिकाणीच आलेली असते. इकडे अधिपती सरगमला स्पष्टपणे सांगत असतो की फक्त मास्तरीणबाईच आमच्या मैत्रीण आहेत. ते म्हणतात ना, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, ते सगळं काही मास्तरीणबाई आहेत, त्यांच्याशिवाय कोणीही नाही. त्यामुळे सरगम म्हणते, म्हणजे म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागताय का? त्या अक्षरानेच तुम्हाला माझ्याशी असं बोलायला सांगितलंय का? त्यावर अधिपती म्हणतो की त्या असं का सांगतील, हे सगळं काही मी सांगतोय. आणि आता मी तुम्हाला शेवटचं सांगतोय की माझा पाठलाग करू नका, माझ्या मागे मागे येऊ नका, जा इथून. आणि तो वैतागून पुढे जाण्यासाठी निघतो. आणि तितक्यात सरगमचं लक्ष अक्षराकडे जातं. आणि अक्षरा अधिपतीकडेच येत आहे हे बघून ती मुद्दाम अधिपतीच्या जवळ जाते आणि खाली पडण्याचं नाटक करते. तर अधिपती तिला सावरतो. आणि नेमकं त्याच वेळी अक्षरा त्या दोघांना बघते. अधिपती सरगमला म्हणत असतो की मॅडम सावकाश. तर सरगम हसतच म्हणते की तुम्ही आहात ना सावरायला. आणि हे ऐकून अक्षरा खूप चिडते. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला सांगत असते, ताई, ते म्हणतात ना की लग्नानंतर मुलं बदलतात, तसंच आता अधिपतींच्या बाबतीतही होत आहे. आणि तुझं आईचं काळीज आहे कळतंय मला, मात्र ती सुनबाई अधिपतींना तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यावेळी भुवनेश्वरी तिला म्हणते की दुर्गे, आता तू गप्प बस, उगाच काही बोलू नको. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर इकडे अक्षरा मोठ्याने अधिपती असं ओरडते. त्यामुळे अधिपती त्या सरगमला सोडून देतो आणि तो आश्चर्याने अक्षराकडे बघतच राहतो. तर सरगम रागातच अक्षराकडे बघते आणि दुसरीकडे तोंड फिरवून उभी राहते. तर अक्षरा अधिपतीजवळ जाते. अधिपती तिला विचारतो की मास्तरीणबाई तुम्ही इथे? तर
अक्षरा म्हणते की तुम्ही थांबा अधिपती, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि मग ते ऐकून सरगम पटकन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र अक्षरा मोठ्याने तिला थांबा असं सांगते, त्यामुळे सरगम जागीच थांबते. तर अक्षरा चिडून एकदम मोठ्या आवाजात म्हणत असते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही सतत अधिपतींना भेटण्याचा प्रयत्न का करता? त्यांचा पाठलाग का करता? तुम्हाला मी 2दा हाताला धरून आमच्या घराबाहेर काढलं आहे ते याच कारणामुळे, मात्र तरीसुद्धा तुमच्यात काहीच सुधारणा झाली नाही का? पण ते ऐकून सरगम म्हणते की मला कळत नाही आहे की तुमचा प्रॉब्लेम काय आहे. अधिपती माझे स्टुडंट आहेत म्हणून मी त्यांची चौकशी करण्यासाठी आले. तुम्ही इतक्या इन्सिक्युअर का होताय? आणि त्यावर अक्षरा म्हणते की मी इन्सिक्युअर होते की नाही हा माझा प्रश्न आहे, तुम्ही त्याबद्दल बोलू नका. ती म्हणते की मी तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे की तुम्ही अधिपतींना भेटू नका, पण तरीही तुम्ही ऐकायला तयारच नाही. किती वेळा तुम्हाला तीच गोष्ट सांगायची? आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून सरगम देखील घाबरलेलीच असते. तर अधिपती आश्चर्यानेच अक्षराकडे बघत असतो. आणि मग त्यानंतर अक्षरा त्या सरगमला सांगते की मी आता तुला शेवटची वॉर्निंग देते, पुन्हा जर तू अधिपतींना भेटण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकी वाईट दुसरी कोणीही नसेल. आणि ते ऐकून सरगम तेथून निघून जाते. तर इकडे चंची लपून हे सगळं काही बघत असते आणि तितक्यात तिला दुर्गेचा कॉल येतो, त्यामुळे ती तेथून निघून जाते. तर इकडे अधिपती अक्षराला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती काही शांत होत नाही. ती सरगमला खूप सुनावते. त्यामुळे सरगम म्हणते की तुम्ही खरंच हॉरिबल आहात आणि ती तेथून निघून जाते. त्यानंतर अधिपती अक्षराला विचारतो की मास्तरीनबाई काय आहे? तुम्ही इतका का चिडलात? त्यांना एवढं का बोललात? आणि त्यामुळे अक्षरा त्याच्यावर सुद्धा आवाज चढवत म्हणते की का चिडलात म्हणजे? मी त्यांना अनेकदा सांगितलं ना की तुम्हाला नाही भेटायचं, तरी त्यांना कळत नाही का? आणि तुम्ही सतत त्यांची बाजू का घेत असता? आणि ते ऐकून अधिपती तर गप्पच बसतो. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती मी तुमच्या लग्नाची बायको आहे, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपलं लग्न झालंय, तुमच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात घालतेय. त्यावर अधिपती म्हणतो की हो मास्तरीनबाई, हे माहिती आम्हाला, आणि फक्त एका जन्माचं नाही तर 7 जन्मांचं नातं आहे आपलं. तर अक्षरा म्हणते की तुम्ही गप्प बसा, काही बोलू नका, एवढं तर कळतंय तुम्हाला ना, मग बाकीच्या गोष्टी का नाही कळत? त्यावर अधिपती विचारतो की बाकीचं काय? त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती, जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा मला असं वाटलं की आता मला एका अडाणी माणसासोबत माझं सगळं आयुष्य काढावं लागणार आहे. तेव्हा मी तुम्हाला एक अशिक्षित गुंड समजत होते, पण जसजशी मी तुमच्या सहवासात राहू लागले तसतसं मला समजलं की तुम्ही खूप प्रेमळ आहात, कष्टाळू आहात, प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाता, तुमच्या कुटुंबावर तुमचं जीवापाड प्रेम आहे. आणि एक दिवस तर काय तुम्ही शिकण्याचीच इच्छा दाखवली आणि ते बघून माझं बाकीचं अवसानसुद्धा गळून गेलं. तर दुसरीकडे भुवनेश्वरी देवीसमोर उभी असते आणि तितक्यात चंची त्या ठिकाणी येते. चंचीचा अवतार बघून भुवनेश्वरीला आणि दुर्गेला तर धक्काच बसतो. तर चंची म्हणत असते की माझी ही अवस्था कशी झाली ते मी तुम्हाला नंतर सांगते, पण तिकडे त्या अक्षराला वेड लागला आहे. त्यामुळे भुवनेश्वरी विचारते की नेमकं झालंय काय? आणि मग चंची तिने जे काही बघितलेलं असतं ते चांगलं तिखट मीठ लावून भुवनेश्वरीला सांगते. त्यामुळे भुवनेश्वरी खूप चिडते. ती म्हणते म्हणजे आज मास्तरीनबाईंनी पुन्हा एकदा त्या सरगम मॅडमचा अपमान केला तर? आणि त्यावर चंची हो म्हणते. तर दुर्गीसुद्धा भुवनेश्वरीला असं सांगत असते की ती सुनबाई हे सगळं मुद्दाम करत आहे, तू ज्या माणसांना जोडलं आहे त्यांना तोडण्यासाठी. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीला म्हणत असते की अधिपती, तुमचं तुमच्या आईसाहेबांवर किती प्रेम आहे ते माहिती आहे मला, आणि त्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्टसुद्धा आहे. मात्र जेव्हा तुमचं माझ्यावरचं प्रेम त्या प्रेमाच्या मध्ये आलं तेव्हा तुमची तारेवरची होणारी कसरतसुद्धा मी बघितली आहे. तुम्ही मॅडमला शब्द दिला होता म्हणून तुम्ही मला हाताला धरून घराबाहेर काढलत, मात्र माझ्यावरच्या प्रेमापोटी तुम्ही ओंकारला आणि शिवानीला माझी काळजी घ्यायला सांगितली. तुम्ही पूर्ण वेळ माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि तेही माझ्या नकळत. तुम्ही अजून एकदासुद्धा मला याबद्दल बोलला नाहीत, कारण तुम्हाला माहिती आहे माझा स्वाभिमान दुखावला जाईल. खरंच इतकं प्रेम करता का तुम्ही माझ्यावर? त्यावर अधिपती म्हणतो की हो मास्तरीनबाई, पण तुम्ही हे सगळं आत्ता का बोलताय? आणि त्यावर अक्षरा चिडून म्हणते की ठीक आहे, आता मी तुम्हाला तुमच्या भाषेतच सांगते. आणि मग ती मोठ्याने ओरडून कोल्हापुरी भाषेमध्ये अधिपतीला सांगते की अधिपती, माझा जीव आला आहे तुमच्यावर, तुमचं नाव ऐकलं तरी माझं काळीज धडधडतं. तुमच्याशिवाय आता ही मास्तरीनबाई नाही जगू शकत, तिला जगायचंसुद्धा नाही. आणि मग ती मोठ्याने अधिपतीला आय लव्ह यू म्हणते आणि त्यामुळे अधिपती तिच्याकडे बघत राहतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षरा तिच्या मनातील भावना अधिपतीला सांगते आणि मग पळतच जाऊन त्याला मिठी मारते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.